महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय रगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याचे रगडे यांनी यावेळी सांगितले। पदाधिकाऱ्यांमार्फत रगडे यांचा सत्कार करून पुढील कार्यकालासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। भले ही लोगों ने उसे देखा ना हो, लेकिन उसका नाम सब जानते थे। Over and over I keep going over what we knew once when you शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा कामगार नेते म्हणून परिचित ओळखले जातात। आता तुमची निवड झाली, काय म्हणाल? महानगरपालिकेच्या वर्ग 2 व वर्ग 3च्या अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर माझी बिनविरोध अध्यक्षपदी चेअरमन म्हणून निवड झालेली आहे। त्याबद्दल मी प्रथम सर्व आमचे सभासद संचालक मंडळाचे आभार मानतो आणि या सोसायटीमार्फत या संस्थेमार्फत कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी काय करता येईल यासाठी पुढील नियोजन आपण नवीन अध्यक्ष झाल्यामुळे मी पुढील नियोजन करणार आहे। वर्ग 2 व 3चे कर्मचारी किती आपल्या मनपामध्ये? महानगरपालिकेत एकूण 700 कर्मचारी वर्ग 2 आणि वर्ग 3चे आणि सदस्य आहे आमचे तेवढे संस्थेचे। यापूर्वी पण तुम्ही भरपूर काम केलेलं आहे। आता शासन दरबारी कोणकोणत्या अडचणीला तुम्हाला सामना करावा लागतो? शासन दरबारी मुळात शासन दरबारी नाही, परंतु या सोसायटीमार्फत जे आमचे कर्मचारी आहे त्यांना मुलाच्या शिक्षणासाठी, घर बांधणीसाठी किंवा अनेक वैयक्तिक अडचणीसाठी कर्ज देतो आहे आपण। या कर्जाची मर्यादा आत्ता सध्याला 7 लाख रुपये आणि पुढं येत्या काळात आपण 10 लाख करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। संस्थेचा टर्नओव्हर किती आहे? आपलं 10 कोटीपर्यंत टर्नओव्हर आहे आपल्या संस्थेचा। त्यामुळे संस्था ही एकदम त्याचं रिफंड पण चांगलं आहे। त्यामुळे संस्थेला आणखी मोठं कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करीन। आणि जे महानगरपालिकेचे नवीन कर्मचारी जे भरती झालेले आहे, आता नवीन जे काही झालेले आहे, तर त्यांना माझी विनंती राहील की कृपया त्यांनी सर्वांनी या संस्थेचं सदस्य होऊन, या आपली संस्था ही घरची संस्था आहे। बँकेत गेलं तर बँकेत तुमचं सिव्हिल बघितलं आहे, हे सगळं बघितलं आहे, परंतु इथं या संस्थेमध्ये तुमचं सिव्हिल बघले नाही, फक्त तुमच्या रिपेमेंटवर महानगरपालिका कोणतेही कागदपत्र न करता संस्था तुम्हाला कर्ज देत असते। आपण बिनविरोध निवडून आला, या कामी तुम्हाला कोणत्या मोठ्या नेत्यांचं सहकार्य लाभले? नाही, ते म्हणता येणार नाही आम्हाला। आमचे सगळे कर्मचारी आणि गेल्या 25-30 वर्षापासून महानगरपालिकेत मी कामगार संघटना चालवत असल्यामुळं सर्वांशी माझे वैयक्तिक संबंध चांगले। वर्ग 1 असो, वर्ग 2 असो, वर्ग 3 असो, वर्ग 4 असो, सर्व कर्मचाऱ्याशी माझे चांगले संबंध आहे आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला ते विश्वासाला मी पूर्णत्वास नेईन अशी मी आजच्या दिनी ग्वाही देतो। तुम्ही कामगारांचे प्रश्न किंवा कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत आणि आपण म्हणजे एक लोकप्रिय नेते म्हणून आहेत महानगरपालिकेमध्ये, त्यामुळेच आपल्याला ही संधी मिळाली का? हो, हे सर्वांची सहकार्याने, सर्वांनी जो विश्वासाने मला या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलेलं आहे, त्यामुळे मी सर्वांचे, संचालक मंडळाचे व सर्व सदस्याचे मी आभार मानतो। कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी दोन्ही नाही, कायमस्वरूपी कर्मचारी या ठिकाणी फक्त कायमस्वरूपी कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी नाही। मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खूप मोठी अडचणी येते, आपण काय काम केलं? आता मी मागे एक ॲक्सिडेंट झाला होता आपल्या याला मुकुंदवाडीला। एक सफाई कामगार हा पोस्टर काढता तो चिपकून वारला होता आणि एक जखमी झाला होता। तर त्या कर्मचाऱ्याला 1.25 कोटीचा विमा आता मंजूर केला आहे। त्याच्या लवकरच आपण ते सर्वांची मुलाखत घेऊ, त्या कुटुंबाची आपण सगळ्याला मी समोर आणीत नेला। आणि जे कर्मचारी ऑन ड्युटी एक्सपायर झाला त्यालासुद्धा 5 लाख रुपये आपण बँकेमार्फत आणि महानगरपालिकेमार्फत आपण त्याला आज देतो आहे। आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या खूप समस्या आहेत, त्यांना म्हणजे हायजेनिक जे आहे सुविधा ते उपलब्ध नाही पाहिजे तशी नाही। आता बरेचसे म्हणजे जो पहिलं जसा होता टापू की बाबा आता, परंतु घनकचरा प्रमुख गोंबे साहेब आले आणि आपल्या मागील आयुक्त जी श्रीकांत साहेबांनी कर्मचाऱ्यांसाठी भरपूर सुविधा देण्याचं काम केलेलं आहे। परंतु आहे थोडंफार काही नवीन याच्यात असते थोडंफार, त्याच्यामुळं
आहे, परंतु कर्मचारी 80-90% चांगले सुविधा देऊ राहिले. ही नियुक्ती 5 वर्षासाठी झाली ना.